आताची जेनझी पिढी ही गटार आहे, दारू पिते, ड्रग्ज घेते आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानाने प्रदर्शन करतात। हे मी बोलत नाहीये, नाही हे शब्द माझे आहेत, हे बोलतायत भाजपच्या खासदार कंगना रनौत। ही आहे त्यांची भाषा। म्हणजे विद्यार्थी एकीकडे आंदोलन करतायत, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून आपला आवाज उचलतायत आणि महत्त्वाचं म्हणजे ते सरकार विरोधात आंदोलन करतायत। यामुळेच की काय भाजपच्या या कंगना रनौत ज्या खासदार आहेत त्यांची ही भाषा जेनझींच्या विरोधात येते का? आज त्यांनी जी एक पोस्ट केली आहे त्यांच्या सोशल मीडियावरती ती पाहून कोणालाही संताप येईल आणि साहजिकच आहे त्यामध्ये ही कोणती भाषा आहे जेनझी सोबत बोलायची। म्हणजे जेनझी संदर्भात आज त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अतिशय आक्षेपार्ह आहे। आता ते नेमकं काय बोलले आहेत, जेनझींचा आक्रोश, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। काही दिवसांपूर्वीच जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावर भाष्य करताना कंगना रनौतने हे आंदोलन हुडदंग आणि उत्पात असल्याचं म्हटलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर युवकांचा आधीच राग होता। मात्र आता पुन्हा एकदा कंगनाच्या एका नवीन सोशल मीडिया पोस्टमुळे वाद निर्माण झालाय। यावेळी तिच्या निशाण्यावर आहे आजची जेनझी पिढी। आता त्या पोस्टमध्ये काय आहे ते वाचते मी। कंगना रनौतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तरुण हिंदू महिलांबद्दल आणि आजच्या पिढीतील काही तरुण तरुणींच्या विचारांबद्दल आपलं एक मत मांडले। कंगनाने असं म्हटलंय की तरुण हिंदू स्त्रियांसाठी सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे अनेक तरुणी या स्वतंत्र आणि यशस्वी महिलांचं अनुकरण करू इच्छितात, पण स्वतंत्र होण्याचा खरा अर्थ समजून घेत नाहीयेत। तिच्या मते खरं स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर उभं राहणं, स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारणं आणि स्वतःचं आयुष्य हे स्वतः घडवणं असं आहे। यानंतर कंगनाने आजच्या काही तरुणींवर टीका करत त्यांना जनरेशन गटार असं संबोधलं गेलंय। तिने असा दावा केलाय की पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधाणुकरण करणाऱ्या काही तरुण पिढीमध्ये योग्य विचारांचा अभाव आहे। कंगनाने आपल्या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की अशा लोकांना शिक्षण, सौंदर्य किंवा मानसिकतेच्या बाबतीत कौतुक करण्यासारखं काही नसतं। तसेच कंगनाने पुढे दारू, ड्रग्ज आणि अनेक रिलेशनशिप्सचा उल्लेख करत तरुण पिढीवर काही गंभीर आरोप केले। तिच्या म्हणण्यानुसार काही लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींचा अभिमान बाळगतात। काही तरुण आपल्या आई वडिलांच्या पैशांवर जगतात आणि तरीही स्वतःला स्वतंत्र समजतात असा थेट दावा तिने केलाय। सध्या कंगनाच्या या पोस्ट नंतर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळतात आणि साहजिकच आहे अनेक नेटकऱ्यांनी तिच्या शब्दांवर आक्षेप घेतलाय आणि एका खासदाराने तरुण पिढीशी बोलताना अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचं म्हटलंय। मात्र कंगनाच्या या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे? कंगनाची ही भाषा वापरणं आणि संपूर्ण जेनझी पिढीबद्दल हे विचार मांडणं कितपत योग्य आहे? ती जाणून बुजून जेनझी पिढीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करते का? तुमचं यावर काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।